बघा केअरफुली लक्ष द्या मित्रांनो आता की ज्यावेळेस आपण इथे nth ऑर्डर डेरिव्हेटिव्हचे प्रॉब्लेम सोडवतो त्यावेळेस आपल्याला अतिशय केअरफुली त्यांना काय करावं लागतं, हँडल करावं लागतं. इथे बोर्डवरती परत बघा फाइंड द nth ऑर्डर डेरिव्हेटिव्हचे काही प्रॉब्लेम्स ठेवले आहेत. मी तुमच्या समोर ईच अँड एव्हरी कॅटेगरीचे प्रॉब्लेम्स ठेवून त्यांना हँडल कसं करायचं हे सांगतोय, जेणेकरून भविष्यात कितीही प्रॉब्लेम चेंज झाले आणि कितीही नवीन प्रॉब्लेम झाले तरी तुम्हाला त्याचं सोल्युशन तितकंच इझिली सॉल्व्ह करता आलं पाहिजे. इथे बघा तुमच्या समोर nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे sin x cos x आणि sin of x plus b cos of x plus b. sin cos पैकी ह्या दोघांपैकी एक मी cos x सॉल्व्ह करून देतोय आणि sin cos पैकी एक मी तुम्हाला हा सॉल्व्ह करून देतो. म्हणजे एक cos आणि एक sin मध्ये, एक स्टँडर्ड आणि एक जनरलाइज फॉर्म मध्ये. तर बघा त्यातला फर्स्ट प्रॉब्लेम काय आपल्याकडे, वी हॅव y इज इक्वल टू cos of x. म्हणजे याला मी काय म्हणतो, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट केल्यानंतर काय भेटेल आपल्याला, y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू cos x डेरिव्हेटिव्ह काय मायनस sin x. मग त्याला आपल्याला असं लिहायचं असेल तर काय होईल, मायनस sin x ला आपण असं लिहू शकतो, दिस इज इक्वल टू cos ऑफ पाय बाय 2 प्लस x. cos पाय बाय 2 प्लस x म्हणजेच कोण, मायनस sin x. लक्षात आला, टेंगाचा वापर केला अशा पद्धतीनं. आता मी याला काय म्हणतो, समजा इक्वेशन 1 म्हणतो. पुढे डिफरन्शिएट अगेन विथ रिस्पेक्ट टू x. मग आता dy बाय dx डेरिव्हेटिव्ह काय होईल, d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू cos ऑफ समथिंग डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ऑफ समथिंग, मायनस साइन ऑफ पाय बाय 2 प्लस x झालं कॉस डेरिव्हेटिव्ह इनटू पाय बाय 2 प्लस x डेरिव्हेटिव्ह किती 1 म्हणजेच किती आलं, मायनस साइन ऑफ पाय बाय 2 प्लस x. आता परत याला कन्वर्ट करायचं, डाटा कॉस्ट मध्ये म्हणून याला कन्वर्ट करतो, मायनस साइन. याला परत काय लिहिणार, हा झाला थिटा, मायनस साइन थिटा. आपल्याला माहिती आहे मायनस ऑफ साइन थिटा इज इक्वल टू कॉस ऑफ पाय बाय 2 प्लस थिटा. हीच ती मी इथे वापरली, मायनस साइन थिटा. थिटा म्हणजे x, कॉस ऑफ पाय बाय 2 प्लस x झाला. मग इथे काही मायनस साइन, हा पूर्ण थिटा आहे म्हणजेच काही कॉस ऑफ पाय बाय 2 प्लस थिटा म्हणजे किती, पाय बाय 2 प्लस x. याला अरेंज केलं त्याला आपण असं लिहू शकतो, कॉस ऑफ पाय प्लस पाय म्हणजे 2 पाय अपॉन 2 प्लस x. आता मला दोन डेरिव्हेटिव्ह वरनं लगेच जनरलायझेशन जमेल असं नाहीये, कारण जनरली सेकंड स्टेप आणि थर्ड स्टेप मध्ये डिफरन्स येतो. मग आता मी काय करतो, याला सेकंड म्हणतो, याला डिफरन्शिएट करतो. डिफरन्शिएट अगेन विथ रिस्पेक्ट टू x. मग आता पुढे काय होईल, d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह d क्यूब y बाय dx क्यूब इज इक्वल टू कॉस ऑफ समथिंग डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ऑफ समथिंग प्लस x इंटू समथिंग डेरिव्हेटिव्ह किती आहे 1. याला अरेंज केलं तर काय होईल, अरेंज केलं तर d क्यूब y बाय dx क्यूब इज इक्वल टू मायनस साइन ऑफ, परत तीच थीम मायनस साइन. आता हा पूर्ण काय झाला थिटा, मायनस साइन थिटा म्हणजेच काय 2 पाय अपॉन 2 प्लस x. आता आपल्याला माहिती आहे मायनस साइन थिटा इज इक्वल टू कॉस ऑफ पाय बाय 2 प्लस थिटा. ही व्हॅल्यू इथे वापरली तर काय होईल, मायनस मायनस जाईल. आता थिटा म्हणजे हा पूर्ण थिटा झाला, कॉस ऑफ पाय बाय 2 प्लस थिटा म्हणजे किती आहे 2 पाय बाय 2 प्लस x. पाय प्लस 2 पाय म्हणजे किती झालं, कॉस ऑफ 3 पाय बाय 2 प्लस x. हा झाला तुमचा d क्यूब y बाय dx क्यूब. याला इक्वेशन थर्ड म्हणतो. आता आपल्याला काय करायचं, जनरलायझेशन. जनरलायझेशन करताना काय करतो आपण, फर्स्ट स्टेप ऑब्झर्व करतो, सेकंड स्टेप ऑब्झर्व करतो, थर्ड स्टेप ऑब्झर्व करतो. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह कॉस, सेकंड डेरिव्हेटिव्ह कॉस, थर्ड डेरिव्हेटिव्ह कॉस म्हटल्यानंतर nth डेरिव्हेटिव्ह बाय जनरलायझेशन. चला बोला काय होईल जनरलायझेशन ना, nth डेरिव्हेटिव्ह ऑफ अ फंक्शन. नीट लक्षात, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय आलं कॉस, सेकंड डेरिव्हेटिव्ह काय आलं कॉस, थर्ड डेरिव्हेटिव्ह काय आलं कॉस. म्हणजे nth डेरिव्हेटिव्ह d रेज टू n y बाय dx रेज टू n काय nth डेरिव्हेटिव्ह कॉस. पुढे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय आलं पाय बाय 2 प्लस x, सेकंड डेरिव्हेटिव्ह काय आलं 2 पाय बाय 2 प्लस x, थर्ड डेरिव्हेटिव्ह काय आलं
3 पाय बाय 2 प्लस एक्स, म्हणजे जितकं डेरिव्हेटिव्ह तितके पाय येत आहे. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह फर्स्ट पाय, सेकंड डेरिव्हेटिव्ह सेकंड पाय, थर्ड डेरिव्हेटिव्ह थर्ड पाय, nth डेरिव्हेटिव्ह n पाय बाय 2 प्लस एक्स. हे झालं तुमचं nth डेरिव्हेटिव्हचं आन्सर. अतिशय सिंपल स्टेप्स मध्ये तुम्ही तुमचे आन्सर्स फाइंड करू शकता. फक्त स्टेप्स ज्या आहेत त्या केअरफुली ऑब्झर्व करा आणि अप्लाय करा. तुम्ही जर या टाइपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून पाहिले तर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम अडणार नाही. आता सेकंड नंबर कडे लक्ष द्या. सेकंड टाइप मध्ये म्हणजे थर्ड नंबरचा प्रॉब्लेम साइन मध्ये सोडून देतोय. ओके, चला बघा इथे आता सेकंड नंबरच्या प्रॉब्लेम कडे लक्ष द्या. काय सेकंड नंबरचा प्रॉब्लेम, y इज इक्वल टू साइन ऑफ ax प्लस b. याला काय करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. y चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, dy बाय dx इज इक्वल टू साइन ऑफ समथिंग म्हणजे कॉस ऑफ समथिंग इनटू ax प्लस b चा डेरिव्हेटिव्ह a, म्हणजे याला काय लिहिणार मी a. आता आपल्याला माहिती आहे साइन ऑफ पाय बाय 2 प्लस थिटा. साइन पाय बाय 2 म्हणजे कॉस थिटा, पाय बाय 2 प्लस सेकंड पार्ट मध्ये साइन पॉझिटिव्ह म्हणजे प्लस येतं, म्हणजे साइन पाय बाय 2 प्लस थिटा म्हणजे कॉस थिटा. मग इथं कॉस थिटाला मी काय लिहू शकतो, साइन ऑफ पाय बाय 2 प्लस थिटा म्हणजे कोण आहे, ax प्लस b. मग आता हा झाला तुमचा dy बाय dx, याला मी इक्वेशन काय म्हणतो 1. मग आता इथे काय म्हणणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, म्हणजे dy बाय dx डेरिव्हेटिव्ह किती, d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू a कॉन्स्टंट. तसाच साइन ऑफ समथिंग चा डेरिव्हेटिव्ह काय, कॉस ऑफ समथिंग पाय बाय 2 प्लस ax प्लस b इनटू समथिंग डेरिव्हेटिव्ह किती a. हा किती झाला तुमचा a स्क्वेअर इनटू कॉस ऑफ थिटा. परत हा पूर्ण काय झाला थिटा. कॉस ऑफ थिटा म्हणजे साइन पाय बाय 2 प्लस थिटा. साइन पाय बाय 2 प्लस थिटा कोण आहे, पाय बाय 2 प्लस ax प्लस b म्हणजे किती येईल, a स्क्वेअर इनटू साइन ऑफ पाय प्लस पाय 2 पाय बाय 2 प्लस ax प्लस b. याला इक्वेशन काय म्हणतो सेकंड. आता रूल काय सांगतो, 3 स्टेप करायच्या डिफरन्शिएशनच्या. मी इथे मी म्हणतो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x अगेन. मग आता डी स्क्वेअर वाय बाय चा डेरिव्हेटिव्ह किती येईल, डी क्यूब वाय बाय dx क्यूब इज इक्वल टू a स्क्वेअर कॉन्स्टंट. तसाच साइन ऑफ समथिंग डेरिव्हेटिव्ह काय आहे, कॉस ऑफ समथिंग 2 पाय बाय 2 प्लस ax प्लस b इनटू समथिंग डेरिव्हेटिव्ह किती आहे a. हा कॉन्स्टंट आहे डेरिव्हेटिव्ह 0, याचा डेरिव्हेटिव्ह किती आला a, b चा डेरिव्हेटिव्ह आला 0. मग a इनटू a स्क्वेअर काय झालं a क्यूब. परत तेच कॉस ऑफ थिटा म्हणजेच काय, साइन ऑफ पाय बाय 2 प्लस थिटा म्हणजे पूर्ण या 2 पाय बाय 2 प्लस ax प्लस b म्हणजेच काय होईल, d क्यूब y बाय dx क्यूब इज इक्वल टू a क्यूब इनटू साइन ऑफ 3 पाय बाय 2 प्लस ax प्लस b. याला इक्वेशन काय म्हणतो थर्ड. आता काय करायचं, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह सेकंड डेरिव्हेटिव्ह आणि थर्ड डेरिव्हेटिव्ह याच्यावरनं काय करायचं, जनरलायझेशन. सो ऑन जनरलायझेशन आपल्याला काय भेटल, nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. काही nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑब्झर्वेशन स्ट्रॉंग पाहिजे. काय d रेस टू ny अपॉन dx रेस टू n. इथे किती, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह a, सेकंड डेरिव्हेटिव्ह a स्क्वेअर, थर्ड डेरिव्हेटिव्ह a क्यूब, nth डेरिव्हेटिव्ह a रेस टू n. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह साइन, सेकंड डेरिव्हेटिव्ह साइन, थर्ड डेरिव्हेटिव्ह साइन, nth डेरिव्हेटिव्ह साइन. पाय बाय 2 फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, सेकंड डेरिव्हेटिव्ह 2 पाय बाय 2, थर्ड डेरिव्हेटिव्ह 3 पाय बाय 2, nth डेरिव्हेटिव्ह n पाय बाय 2 प्लस फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ax प्लस b, सेकंड डेरिव्हेटिव्ह ax प्लस b, थर्ड डेरिव्हेटिव्ह ax प्लस b, nth डेरिव्हेटिव्ह ax प्लस b. अशा पद्धतीने तुम्हाला काय भेटल, nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तुम्हाला इथे ऑब्टेन होईल. ओके, चला बघा आता तुमच्या समोर इथे बोर्ड वरती nth ऑर्डर डेरिव्हेटिव्हचे आता हे लास्ट प्रॉब्लेम्स आहेत. यातला बघा मी आता काय करतोय, जो काही फर्स्ट प्रॉब्लेम आहे, फर्स्ट आणि थर्ड असे 2 प्रॉब्लेम मी तुम्हाला इथे सोडून देत आहे. केअरफुली लक्ष द्या. फर्स्ट सोडवल्यानंतर थर्ड तुम्हाला जमेल तरी पण मी एकदा तुम्हाला तिथे सांगतोय. आता ह्या कॅटेगरीतले हे लास्ट प्रॉब्लेम आहेत. हे प्रॉब्लेम झाले म्हणजे हा चॅप्टर इथे तुमचा काय क्लोज झाला आणि हे आर्टिकल सुद्धा काय होईल, क्लोज होईल. म्हणजे आजचं हे लेक्चर आपलं डिफरन्शिएशन वरचं लास्ट लेक्चर असणार आहे. चला बघा फर्स्ट प्रॉब्लेम.
y इज इक्वल टू e रेस टू ax इंटू साइन ऑफ bx प्लस c असं म्हटलंय. मग आता याला मी काय म्हणणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. लक्ष सगळं द्या, दोन फंक्शन एक आहे मल्टिप्लिकेशन, त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागणार, इथे बाय पार्ट्स आपण यूज करणार. सॉरी, इथे आपण यूज काय करणार, प्रोडक्ट रूल. मग काय म्हणणार, dy बाय dx इज इक्वल टू पहिला तसाच e रेस टू x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड साइन ऑफ समथिंग डेरिव्हेटिव्ह काय cos ऑफ bx प्लस c इंटू bx प्लस c डेरिव्हेटिव्ह किती b प्लस दुसरा तसाच साइन ऑफ bx प्लस c इंटू पहिला डेरिव्हेटिव्ह e रेस टू ax इंटू a. एकदम सिंपल आहे, पहिला तसाच दुसरा डेरिव्हेटिव्ह आई साइनचा डेरिव्हेटिव्ह नंतर याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा तसाच पहिला डेरिव्हेटिव्ह मध्ये त्याचा डेरिव्हेटिव्ह मग याचा डेरिव्हेटिव्ह. मग काय केलं, e रेस टू ax कॉमन घेतला, इथं काय राहिलं a साइन ऑफ bx प्लस c प्लस b cos ऑफ bx प्लस c. आता बघा इथं आपल्याला काय करायचं, साइन मध्ये टर्म्स आहे म्हणून मला याला साइन मध्ये कन्वर्ट करायचंय. मग मी काय करतो, e रेस टू ax इंटू रूट ऑफ a स्क्वेअर, साइनचा कोएफिशिएंट a कॉसचा कोएफिशिएंट b, साइन कॉसची ऍडिशन असते त्यांच्या कोएफिशिएंटने काय केलं, स्क्वेअर करून त्याचे रूट घेतलं, त्याने डिवाइड केलं, म्हणजे रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मल्टिप्लाय केलं a अपॉन रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इंटू साइन ऑफ bx प्लस c प्लस b अपॉन रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर कॉस ऑफ bx प्लस c. बघा केअरफुल लक्षात, साइन कॉस मध्ये ऍडिशन असेल आणि कॉन्स्टंट असेल तर त्या कॉन्स्टंटचे स्क्वेअरची ऍडिशन करायची, त्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं, त्यांना डिवाइड करायचं. असं का करायचं, कारण जे काही एक्सप्रेशन आहे त्याला आपण साइन किंवा कॉस अशा दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट करू शकतो. माझं फंक्शन साइन मध्ये होतं, आलेलं डेरिव्हेटिव्ह मात्र साइन कॉस दोन्हीत आलं. माझी प्रायोरिटी आहे साइन कॉस दोघांना मध्ये न ठेवता त्याला कन्वर्ट करायचं परत साइन मध्ये. म्हणून त्यासाठी मी साइनचा कोएफिशिएंट आणि कॉसचा कोएफिशिएंट जे काही असतील त्यांचे स्क्वेअर करून ऍडिशन करायची, त्याने काय करायचं, स्क्वेअर रूटनं दोन्ही ठिकाणी डिवाइड करायचं, इथे पण इथे पण. म्हणून मी काय केलं, मल्टिप्लाय पण केलं आणि डिवाइड पण केलं. आता a अपॉन रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर याला मी काय म्हटलं, कॉस ऑफ अल्फा म्हटलं. तर ऑटोमॅटिकली हा जर कॉस अल्फा झाला तर हा काय होईल, साइन अल्फा होईल. साइन अल्फा इज इक्वल टू b अपॉन रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. हे कॉस अल्फा झाला ते साइन अल्फा ऑटोमॅटिकली होणार आहे, चेक करून बघा. मग काय येईल, देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू e रेस टू ax इंटू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर रेस टू हाफ इंटू हा झाला साइन ऑफ bx प्लस c इंटू कॉस अल्फा प्लस कॉस ऑफ bx प्लस c इंटू साइन अल्फा. मग याला काय केलं, अरेंज केलं, e रेस टू ax इंटू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर रेस टू हाफ इंटू साइन a कॉस b प्लस कॉस a साइन b, म्हणजे साइन ऑफ a प्लस b, म्हणजे काय झालं, bx प्लस c प्लस अल्फा असं झालंय. मग आता मी इथे काय करतो, फॉर कन्व्हिनियंट इथे dy बाय dx इज इक्वल टू काय घेतोय, e रेस टू ax इंटू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर रेस टू हाफ इंटू साइन ऑफ bx प्लस c प्लस अल्फा असं लिहिलंय. मग आता मी काय करणार, इथे सेकंड टाइम डिफरन्शिएट करणार. मी आता बोर्डचा कमी असल्या कारणाने इथे इरेज करतोय. तुम्ही हे प्रॉपरली लिहून घ्यायचंय, मला जी व्हॅल्यू पाहिजे ती मी इथे नोट डाऊन करून ठेवलेली आहे. आता मी इथे काय करणार, परत डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करणार. चला इथे बघा, आता इथे ह्या स्टेपला काय माझ्याकडे dy बाय dx इज इक्वल टू e रेस टू ax इंटू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर रेस टू हाफ इंटू साइन ऑफ bx प्लस c प्लस अल्फा. याला काय करणार, आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x अगेन. आता हे सेकंड टाइम डिफरन्शिएशन आहे. मग dy बाय dx डेरिव्हेटिव्ह काय येईल, d स्क्वेअर y बाय dx, हा कॉन्स्टंट तसाच राहील, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर रेस टू हाफ हा तसाच. मी इथं हा पहिला आणि हा झाला दुसरा, पहिला तसाच दुसरा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा तसाच पहिला डेरिव्हेटिव्ह, पहिला तसाच e रेस टू ax साइन ऑफ समथिंगचा डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ bx प्लस c प्लस अल्फा इंटू याचा डेरिव्हेटिव्ह किती आहे b प्लस दुसरा तसाच साइन ऑफ bx प्लस c प्लस अल्फा पहिला डेरिव्हेटिव्ह e रेस टू ax इंटू a
परत e रेस टू एक्स कॉमन घेतला इंटू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर रेस टू हाफ इन ब्रॅकेट काय राहिले बघा, ही टर्म आधी लिहितो ए अपॉन ए इंटू साइन ऑफ बी एक्स प्लस सी प्लस अल्फा प्लस ए कॉस ऑफ बी एक्स प्लस सी प्लस अल्फा. परत सेम स्टोरी, रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस साइनचा कोएफिशिएंट ए कॉसचा कोएफिशिएंट साइनचा कोएफिशिएंट ए कॉसचा कोएफिशिएंट कोण इथे बी, साइनच्या कोएफिशिएंटचा कॉसचा कोएफिशिएंट याचे दोघांचा स्क्वेअर करून ऍडिशन करायचं म्हणजे स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर त्याचा स्क्वेअर रूट घ्यायचा म्हणजे रूट ऑफ परत तेच येईल e रेस टू ax इनटू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर रेस टू हाफ इनटू रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मल्टिप्लाय केला डिवाइड करणार ए अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर साइन ऑफ बी एक्स प्लस सी प्लस अल्फा प्लस बी अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कॉस ऑफ बी एक्स प्लस सी प्लस अल्फा. ऑलरेडी याला आपण काय म्हटलंय कॉस अल्फा, याला काय म्हटलंय साइन अल्फा, हा याला कॉस म्हटलं तर ऑटोमॅटिकली साइन येतोच. मग रिप्लेस केले तर काय होईल e रेस टू ax रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर रेस टू हाफ, इथं काय रूट याला पण असं लिहू शकतो आपण ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर रेस टू हाफ इनटू हा साइन ऑफ बी एक्स प्लस सी प्लस अल्फा, हा काय म्हटलं याला कॉस अल्फा प्लस हा काय कॉस ऑफ बी एक्स प्लस सी प्लस अल्फा, हा काय साइन अल्फा. मग याला आपण असं लिहू शकतो e रेस टू ax इनटू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर रेस टू 2/2 इनटू साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी म्हणजे साइन ऑफ ए प्लस बी म्हणजे साइन ऑफ बी एक्स प्लस सी प्लस अल्फा प्लस अल्फा म्हणजेच काय होईल डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू e रेस टू ax इनटू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर रेस टू 2/2 इनटू साइन ऑफ बी एक्स प्लस सी प्लस 2 अल्फा. इथे मी सेकंड डेरिव्हेटिव्हची स्टेप लिहून ठेवतो डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू e रेस टू ax इनटू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर रेस टू 2/2 इनटू साइन ऑफ बी एक्स प्लस सी प्लस 2 अल्फा. ओके, मी ते लिहून ठेवलं कारण माझ्याकडे बोर्ड थोडासा कमी आहे. मग आता मी काय करणार परत हे झालं आपलं फर्स्ट स्टेप dy बाय dx फाइंड केला, त्याच्यानंतर डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर फाइंड केला, त्याच्यानंतर आता काय करणार थर्ड स्टेप थर्ड डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आणि मग जनरलायझेशन करायचं. आपल्याकडे सेकंड डेरिव्हेटिव्ह काय बघा डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू e रेस टू ax इनटू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर रेस टू 2/2 इनटू साइन ऑफ बी एक्स प्लस सी प्लस 2 अल्फा. आता याला परत काय करणार डिफरन्शिएट, मग काय म्हणणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स अगेन. परत डिफरन्शिएट केल्यानंतर काय भेटल डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब इज इक्वल टू हा कॉन्स्टंट तसाच ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर 2/2. हा झाला फर्स्ट, हा झाला सेकंड. फर्स्ट सेकंडचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काय करायचं सॉल्व करायचं. पहिला तसाच e रेस टू ax इनटू सेकंडचा डेरिव्हेटिव्ह cos ऑफ बी एक्स प्लस सी प्लस 2 अल्फा प्लस दुसरा तसाच इनटू याचा डेरिव्हेटिव्ह किती b प्लस दुसरा तसाच साइन ऑफ बी एक्स प्लस सी प्लस 2 अल्फा. पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह किती आहे e रेस टू ax इनटू a. मग आता काय होईल e रेस टू ax कॉमन घेतला काय राहिलं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर रेस टू 2/2. सेम स्टोरी इथे काय राहिलं b इनटू कॉस आधी ही टर्म लिहितो a इनटू साइन ऑफ बी एक्स प्लस सी प्लस 2 अल्फा प्लस b इनटू कॉस ऑफ बी एक्स प्लस सी प्लस 2 अल्फा. आता खूप वेळा तुम्हाला सांगितलंय साइनचा कोएफिशिएंट कॉसचा कोएफिशिएंट स्क्वेअर करून ऍडिशन करायची, त्याच्या स्क्वेअर रूटना डिवाइड करायचं, मल्टिप्लाय डिवाइड करणार म्हणून e रेस टू ax इनटू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर रेस टू 3/2 2/2 इनटू रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इनटू ए अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इनटू साइन ऑफ बी एक्स प्लस सी प्लस 2 अल्फा प्लस b अपॉन रूट ऑफ
ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इंटू कॉस ऑफ बी एक्स प्लस सी प्लस 2 अल्फा. आता काय होईल, याला ऑलरेडी आपण कॉस अल्फा म्हटले, याला साइन अल्फा म्हटले. मग आता हा काय होईल, ई रेस टू ए एक्स इंटू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर 2/2 प्लस 1/2 म्हणजे 3/2 इंटू हा काय झाला तुमचा साइन ऑफ बी एक्स प्लस सी प्लस 2 अल्फा इंटू कॉस अल्फा प्लस cos of bx plus c plus 2 alpha into sin alpha sin a cos b plus cos a sin b. sin a plus b चा फॉर्म्युला आहे e raised to ax into a square plus b square raised to 3/2 into sin of bx plus c plus 2 alpha plus alpha. म्हणजेच काय होईल, this is equal to e raised to ax into a square plus b square raised to 3/2 into sin of bx plus c plus 3 अल्फा. हे झालं तुमचं थर्ड डेरिव्हेटिव्ह. आता काय म्हणणार, ऑन जनरलायझेशन. ऑन जनरलायझेशन चला बोला. आता जनरलायझेशन कसं करणार, केअरफुली लक्ष द्या. e रेस टू फर्स्ट डेरिव्हेटिव्ह e रेस टू x आहे, सेकंड डेरिव्हेटिव्ह e रेस टू x आहे, थर्ड डेरिव्हेटिव्ह e रेस टू x आहे. मग nth डेरिव्हेटिव्ह d रेस टू ny dx रेस टू n e रेस टू x येणार आहे. इथं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर रेस टू हाफ आहे म्हणजे 1/2. सेकंड डेरिव्हेटिव्हला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर रेस टू 2/2. थर्ड डेरिव्हेटिव्हला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर रेस टू 3/2. nth डेरिव्हेटिव्हला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर रेस टू n/2. साइन फर्स्ट डेरिव्हेटिव्ह साइन, सेकंड डेरिव्हेटिव्ह साइन, थर्ड डेरिव्हेटिव्ह साइन. साइन तसाच फर्स्ट डेरिव्हेटिव्ह bx प्लस c bx प्लस c bx प्लस c bx प्लस c. फर्स्ट डेरिव्हेटिव्हला अल्फा, सेकंड डेरिव्हेटिव्हला 2 अल्फा, थर्ड डेरिव्हेटिव्हला 3 अल्फा, nth डेरिव्हेटिव्हला n अल्फा. अशा पद्धतीने झालं तुमचं nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. केअरफुली लक्ष द्या, बोर्डवरती जागा नव्हती म्हणून मी 3 स्टेप मध्ये घेतलं. y घेतला, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड केलं, इथं लिहिलं. परत डिफरन्शिएट केलं, सेकंड डेरिव्हेटिव्ह फाइंड केलं, इथं लिहिलं. याला डिफरन्शिएट केलं, थर्ड डेरिव्हेटिव्ह फाइंड केलं, थर्ड डेरिव्हेटिव्ह 3 स्टेप वरनं n डेरिव्हेटिव्ह जनरलाइज केलं. सेम टेक्निक तुम्हाला इथे वापरायची आहे. चला बघा, आता लास्ट नंबरचा प्रॉब्लेम तुम्हाला सोडून देतोय, केअरफुली लक्ष द्या. प्रॉब्लेम सेम तसाच आहे, फक्त ॲनालिसिस तुम्हाला प्रॉपरली करायचं आहे. आता बघा इथे एक प्रॉब्लेम आहे, इथं अल्फा आलाय पण अल्फाची व्हॅल्यू तुम्हाला माहित नाही. मग अल्फा काय तुमचा a अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, याला काय म्हटलं तुम्ही कॉस अल्फा. आणि b अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, याला काय म्हटले साइन अल्फा. दोघांचं डिवायडेशन केलंय, दोन्ही कॅन्सल होईल. साइन अपॉन कॉस म्हणजे काय आलं, tan अल्फा इज इक्वल टू b अपॉन ए. देअरफॉर अल्फा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ b अपॉन ए. म्हणजे तो तुमचा जो काही अल्फा खाली आलेला होता तो काय आहे हे पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ओके, लास्ट प्रॉब्लेम कडे लक्ष द्या. काय म्हटलंय बघा, चला. y इज इक्वल टू e रेस टू ax इंटू कॉस ऑफ 6x प्लस 7. बघा इथे ax नाहीये तर काय 8x आहे. 8x प्लस कॉस ऑफ 6x प्लस 7. मग आता काय करणार, याला परत सेम करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग काय होईल, dy बाय dx इज इक्वल टू u इंटू u. पहिला तसाच e रेस टू 8x कॉस ऑफ समथिंग डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ऑफ 6x प्लस 7 इंटू 6 प्लस दुसरा तसाच cos ऑफ 6x प्लस 7 इंटू पहिला डेरिव्हेटिव्ह e रेस टू 8x इंटू 8. e रेस टू 8x काय घेतलं कॉमन, आतमध्ये काय राहिलं cos ऑफ 6x प्लस 7 8 मायनस 6 इंटू साइन ऑफ 6x प्लस 7. मग आता काय करणार, याचा स्क्वेअर आणि याचा स्क्वेअर रूट. 8 चा स्क्वेअर किती 8 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर च्या स्क्वेअर रूट न मल्टिप्लाय डिवाइड करा 64 प्लस 36 म्हणजे किती आला रूट ऑफ 64 प्लस 36 म्हणजे 100 म्हणजे किती आला 10. 10 न मल्टिप्लाय डिवाइड केलं तर काय होईल आपलं, सो e रेस टू 8x इंटू 10
into 8/10 cos of 6x plus 7 minus 6/10 sin of 6x plus 7. मग आता मी काय करतो 8/10 याला काय म्हणतो cos अल्फा. ऑटोमॅटिकली 6/10 काय होईल sin अल्फा. रिप्लेस करा e raised to 8x into 10 into cos of 6x plus 7 into cos alpha minus sin of 6x plus 7 into sin alpha. Cos minus sin म्हणजे cos plus cos a plus b. So e raised to 8x into 10 cos of 6x plus 7 plus alpha. हे झालं त्याचा फॉर्म्युला. cos a cos b minus sin a sin b म्हणजे cos of a plus b. a plus b म्हणजे कोण अल्फा. तर हे झालं तुमचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. मी इथे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय करतोय राईट करतोय dy by dx is equal to e raised to 8x into 10 into cos of 6x plus 7 plus alpha. आता याला काय करणार आपण सेकंड टाइम डिफरन्शिएट करणार. मग डिफरन्शिएट अगेन विथ रिस्पेक्ट टू x. चला याला मी परत काय केलं डिफरन्शिएट. मग काय होईल dy by dx काय बोला e raised to 8x into 10 into cos of 6x plus 7 plus alpha. Differentiate again with respect to x. मग काय होईल d square y by dx square. हे काय झालं dy by dx चा डेरिव्हेटिव्ह पहिला तसाच e raised to. आता इथे 10 कॉन्स्टंट आहे तसाच ठेवणार. हा पहिला हा दुसरा पहिला तसाच e raised to 8x दुसरा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ऑफ 6x plus 7 प्लस अल्फा इनटू याचा डेरिव्हेटिव्ह 6 प्लस दुसरा तसाच cos of 6x plus 7 plus इनटू पहिला डेरिव्हेटिव्ह e raised to 8x into 8. सेम स्टोरी 10 इनटू e raised to 8x काय घेतला कॉमन. काय राहिलंय ती टर्म जर आधी लिहिली तर 8 इनटू cos of 6x plus 7 plus alpha minus 6 इनटू sin of 6x plus 7 plus alpha. परत काय करणार 10 ने मल्टिप्लाय अँड डिवाइड म्हणजे ते काय आलं 10 चा स्क्वेअर इनटू e raised to 8x इनटू 8/10 काय आलं 8/10 cos of 6x plus 7 plus alpha minus 6/10 sin of 6x plus 7 plus alpha. मग आता आपल्यामध्ये 8/10 म्हणजे cos alpha 6/10 म्हणजे sin alpha. सो 10 चा स्क्वेअर e raised to 8x into cos of 6x plus 7 plus alpha into cos alpha minus sin of 6x plus 7 plus alpha into sin alpha. फॉर्म्युला अरेंज केला तर किती येईल e raised to 8x into 10 चा स्क्वेअर into cos a cos b minus sin a sin b म्हणजे cos of 6x plus 7 plus alpha म्हणजेच किती e raised to 8x 10 चा स्क्वेअर cos of 6x plus 7 plus 2 alpha. हा झाला तुमचा सेकंड डेरिव्हेटिव्ह d square y by dx square. ती स्टेप्स मी इथे लिहितो d square y by dx square is equal to e raised to 8x into 10 चा स्क्वेअर into cos of 6x plus 7 plus alpha. आता मग काय करणार तुम्ही परत याला काय करणार डिफरन्शिएट. आपल्याला nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मी तुम्हाला स्टेप्स ऑलरेडी सांगितलेल्या आहेत. फर्स्ट टाइम डिफरन्शिएट करणार सेकंड टाइम डिफरन्शिएट करणार थर्ड टाइम डिफरन्शिएट करणार आणि मग जनरलाइज करणार. मग आपल्याला काय आलेलं आहे d square y by dx square is equal to e raised to 8x into 10 चा स्क्वेअर into cos of 6x plus 7 plus 2 alpha. किती आलेला आहे 2 अल्फा. मग आता केअरफुली लक्ष द्या मी याला परत काय करणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता डिफरन्शिएट केल्यानंतर काय येणार आहे तुम्हाला माहिती आहे पण तुम्ही ते लिहायचं आहे ऑब्टेन करायचं आहे d cube y by dx cube is equal to e raised to 8x 10 चा क्यूब into cos of 6x plus 7 plus 3 alpha असं येणार आहे तुम्हाला ऑब्टेन करायचं आहे. मग आता काय म्हणणार ऑन जनरलायझिंग
जनरलायझेशन केल्यानंतर काय होईल d रेस टू n y अपॉन dx रेस टू n इज इक्वल टू a रेस टू 8x इंटू 10 रेस टू n इंटू कॉस ऑफ 6x प्लस 7 प्लस n अल्फा. कसं ऑब्टेन केलं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 10 सेकंड डेरिव्हेटिव्ह 10 स्क्वेअर मग थर्ड डेरिव्हेटिव्ह 10 क्यूब nth डेरिव्हेटिव्ह 10 रेस टू n e रेस टू 8x e रेस टू 8x e रेस टू 8x e रेस टू 8x cos 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 6x plus 7 6x plus 7 6x plus 7 6x plus 7 फर्स्ट ला अल्फा सेकंड ला 2 अल्फा थर्ड ला 3 अल्फा nth ला n अल्फा. हे झालं तुमचं nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. लक्षामध्ये आता इथे हा चॅप्टर तुमचा संपलेला आहे. फक्त नवीन टेक्स्ट बुक मध्ये काही 2-3 न्यू कॉन्सेप्ट्स आहेत त्या कॉन्सेप्ट तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये क्लिअर करून देईल. हा चॅप्टर इथे काय झाला संपला. सर्वांनी कंपल्सरी काय करायचं आहे याचा होमवर्क कंप्लीट करायचा आहे. मला त्याचे फोटो सेंड करायचे आहेत. काही अडचण आली तर बिंदास काय करा व्हॉट्सअप करा आणि मंडेला तुमची यावरती काय होईल टेस्ट. थँक्यू व्हेरी मच.